तर फैजान यावेळी गोलंदाजी मार्कवर पहिला षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज समजाईवाडी संघाकडून आणि स्ट्राईक एंडला फलंदाज येतो म्हणजे चिराग आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज येतो ओमकार. फैजान गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज स्ट्राईक एंडला फलंदाज येतो चिराग. यावेळी चेंडूला सन्मान दिला एकच धाव यावेळी धाव फलकावर जमा होते आपला आणि संघाचं यावेळी खातं उघडतोय चिराग. एक धाव यावेळी धाव फलकावर लागते. फैजानचा पुढचा चेंडू ओमकार साठी पहिला षटक मार्गाचा एक धाव यावेळी धाव फलकावर जमा झाले. बघूया फैजानचा पुढचा चेंडू यावेळी ओमकार साठी. ह्यावेळी एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता अवांतर धाव यावेळी खर्च होते. धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 2. यावेळी धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 2. ह्यावेळी चेंडू जर आपण पहिला थ्रो जर रेट झाला असता रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला असता पण एक धावेने यावेळी धाव संख्येत वाढ झाली. धाव फलक लागला त्या म्हणजे 3. 3 धावा धाव फलकावर लागल्यात. फैजानचा पुढचा चेंडू यावेळी चिराग साठी. एकच धाव यावेळी धाव फलकावर जमा होते. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 4. 4 धावा धाव फलकावर लागल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. यावेळी धाव फलकावर लागला त्यामध्ये 4. 3 चेंडू आणि 4 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागल्यात. सुंदर फटका यावेळी चेंडू सीमारेषा आलाय 4 धावांसाठी. या 4 धावांनी धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 8. 8 धावा धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 8 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. फैजानचा पुढचा चेंडू यावेळी ओमकार साठी. एकच धावेने यावेळी धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 9. 9 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 9 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. आणि यावेळी पूर्ण प्रयत्न यावेळी एसटी रक्षकाने केला होता पण यावेळी चेंडू सरळ जातोय म्हणजे 1 धावे त्यावेळी धाव जमा होते. धाव फलकावर धावा लागला त्या म्हणजे 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. विशाल गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज आणि फलंदाजी मार्कवर चिराग यावेळी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू
11 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे विशाल गोलंदाजी मार्कवर. बघूया विशालचा पुढचा चेंडू यावेळी चिरागसाठी. सरळ चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव डॉट चेंडूची सांगता होते. दुसरे षटक यावेळी मार्गस्थ आहे. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 11. बघूया विशालचा पुढचा चेंडू चिरागसाठी. सुंदर फटका यावेळी होता. जमीन लगेचचा फटका होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर आला. चेंडूचे फेके करणार आलेली ही एक धाव. एक धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 12. 12 धावा धाव फलकावर लागल्यात. दुसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातल्या आपण पहिला 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत यावेळी संपला आणि धावफलकार धावा आहेत त्या म्हणजे 12. यावेळी एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. अवांतर धाव पंचांनी इशारा दिला. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 13. बघूया विशालचा पुढचा चेंडू ओमकारसाठी. सुंदर फटका ओमकारच्या बॅटरीचा आलाय. हा चेंडूला सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी. 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 17. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत यावेळी संपला आणि 17 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ यावेळी संपला. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 17. सुंदर टायमिंग होता. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं. एकाच धावेने यावेळी धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 18. 18 धावा धाव फलकावर लागल्यात. दुसरं षटक यावेळी मार्गस्थ आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 18. बघूया विशालचा पुढचा चेंडू चिरागसाठी. सुंदर टॅप यावेळी चिराग. चेंडू पाठवते सीमारेषा पार आलेला चौकार. या 4 धाव्याने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 22. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 22 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. 22 धावा धाव फलकावर लागल्यात. दुसऱ्या षटक यावेळी मार्गग्रस्त आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. विशालचा पुढचा चेंडू चिरागसाठी. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. धावावर धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 22 धावा धाव फलकावर लागल्यात. चेंडू सरळ गेला तो म्हणजे निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ
ह्यावेळी आतापर्यंत संपला आणि धाफलकावर धावा लागला त्यामध्ये 22. चला समजावडी संघ कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या गोलंदाजी मार्कर गोलंदाज तर तिसरं षटक यावेळी टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर ओम यावेळी सज्ज होतोय. 10 फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 23 धावा 10 फलकावर लागल्यात. तर तिसरे षटक मार्गस्थ ओम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एला फलंदाज येतो मध्ये चिराग. एसटीचा खूप बाहेर होता. नोचा इशारा पंचांचा येतोय. 10 फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 24 धावा 10 फलकावर लागल्यात. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ आहे. आणि यावेळी सुंदर चेंडू होता. चिराग सारख्या फलंदाजाला चकवला. चेंडू गेला डॉटच्या खात्यात. 10 फलकावर राहत त्यामध्ये 24. दहा फलकावर धावा लागला त्यामध्ये 24. आणि यावेळी आपण पाहतोय फलंदाज चिराग यावेळी बाद होतोय. टीम पत्र्या मारुतीची धावसंख्या आली ती 24. 24च्या घरात धावसंख्या पोचते. पुढील फलंदाज येतो स्वतः ऋषाल आणि नॉन स्ट्राईकला ओमकार. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. धावसंख्या होती 25. चालू असणारा सामना पत्र्या मारुती विपक्ष सोमजाई माता सोमजाईवाडी नावाजलेले हे खालापूर तालुक्यातले दोन्ही संघ. बघा खूप छान अशी गोलंदाजी ओमची. ओम धावसंख्या आले 25. 25 धावा झाल्यात. फलंदाज ऋषाल आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज ओम. खूप छान असं क्षेत्ररक्षण टीम सोमजाईवाडीचं. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या ती 26. 26च्या घरात धावसंख्या पोहोचते टीम सोमजाईवाडीची.
आजच्या दिवसाचा हा फायनलचा सामना. कोण जाईल उद्याच्या होणाऱ्या महाफायनल मध्ये? टीम समजायवाडी का टीम पत्रा मारुती? पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. धावसंख्या आली ती 27. धावसंख्या आली ती 27. बघूया काय करतात ओमकार आपल्या संघासाठी. खूप नाव आहे त्यांचं असं पत्र्या मारुतीचे. हा पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आली ती 28. 28च्या घरात धावसंख्या पोहोचते. सकाळचे वाजले 4:30. 4:30चा हा टायमिंग. कडाक्याची थंडी, त्याचा सर्वजण लाभ घेताना या सामन्यांचा. समजायवाडी विपक्ष पत्र्या मारुती. धावसंख्या आले पत्र्या मारुतीची. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाले 32. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या आले टीम पत्र्या मारुतीची 32. आणि टीम मीटिंग घेऊन ये पंच. टीम मीटिंग घेऊन ये. सामने आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहेत. धावसंख्या ती 32. पुढील गोलंदाज असतील गोलंदाज गोलंदाज दिवेश. चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. दिवेश दिवेश हा चौकार. एक धावाने समाधान माना लागेल विशाल याला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 37च्या घरात धावसंख्या पोहोचते. खूप शांत असं वातावरण. खूप प्रामाणिकपणे चाललेला हा खेळ क्रिकेटचा. आणि त्याचा आस्वाद घेताना आपली ही प्रेक्षक मंडळी किंवा सर्व खेळाडू खूप शांतपणे हा सामना चालू आहे. सकाळचे वाजले ते 4:30. खूप छान असं क्षेत्ररक्षण. तुम्हाला या खेळाडूची फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या. खूप छान असं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी टीम समजायवाडीची. 3 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते ती 38च्या घरात. मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करेल रायगड जिल्हा युवक अध्यक्ष चषकचे ह्या 2024च्या पर्वामध्ये. धावसंख्या आले 38. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू +4. धावसंख्या 5
रिव्ह्यू काय बघ रे बाबा. बॉल आहे पंच स्टम वर नाही गेलाय. बॉल आहे स्कोर काय त्यांनी घेतलेलं ना त्यांनी दिला मग असं केला त्यांनी अंपनी घेतला म्हणून बोलला तो अंपनी घेतला. धाव संख्या आली ती 42. 42 4 चेंडू नंतर धाव संख्या आली 42. टेन्शन घेऊ नका. आपले स्कोरर आयोजक खूप समजूतदार आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या आले 42. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. धाव संख्या झाली ती 46 ना 46च्या घरात धाव संख्या पोहोचते. 5 चेंडू नंतर धाव संख्या आली ती 46. आता येणाऱ्या शेवटच्या चेंडू मध्ये चौकार येईल का. पंचांचा इशारा तर स्वेर चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 47. 47 धाव संख्या आले. टीम पत्र्या मारुतीची धाव संख्या आली ती 48 धाव संख्या झाली. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 49 धावांची गरज आहे. 49 धावांची गरज असेल समजाईवाडीला येणाऱ्या 4 षटकांमध्ये. सकाळीच काढून ठेवू दिवसभरात समजलं काय उद्या घालून नको थांब नको आता येऊन दे शांतपणे. आपण काढू ना दिवसभरात पटकन आणणार तर उद्या घालून नको रे. दिवसभरात किती काढायचे 7 मॅची काढायचे चला यांना उद्या कितीला तुम लोग आते मस्जिद मोहल्ला वाले बहुत लेट आते. टीम मस्जिद मोहल्लाचा आमचे पाठी राखा अजमल भाईने आम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा दिल्यात या ठिकाणी. चला सामना चालू करायचा पंच. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 49 धावांची गरज असेल टीम समजाईवाडीला. 2 फलंदाज आलेत. ओम आणि दिवेश का ओम आणि दिवेश ना याचं नाव का वरच्याचा 2 फलंदाज आले ते ओमकार आणि दिवेश आणि फलंदाज गोलंदाज निशांत वाडा. गोलंदाज निशांत आणि फलंदाज ओमकार आणि दिवेश. ओम काय ओम ना रे बाबा सोन्याच्या अंगठीचा विषय रे. परत ओमकारला गेली तर लॉचल. चालू करा हे पंच बॉल द्या. होय देते घे ना
येणाऱ्या 4 षटकांमध्ये 49 धावांची गरज. टीम पत्रा मारुती टीम समजाई माता संघाला 49 धावा करायच्या आहेत आणि त्या धावा रोखायच्या आहेत टीम पत्र्या मारुतीच्या गोलंदाजाला. का रोखतील का ते धावा, का टीम समजाई माता 49 धावा करतील? जर टीम समजाई मातानी खूप छान अशी क्षेत्ररक्षण नाथा यांचं धावसंख्या 49 चा पाठला करताना धावसंख्या आली ती 1 च्या घरात धावसंख्या पोहोचते. तू मै करत फलंदाज होतोय तो रनआउट. बॅक टू पवेलियन. ओमकार. आता कोण हा ओमकार ना. पुढील फलंदाज ओमकार आणि गोलंदाज मार्फत गोलंदाज निशांत. मी मनापासून आभारी आहे टीम केटीसी लाईव्हचे. नाही, खूप छान अशी गोलंदाजी निशांतची. आपल्याला आज केटीसी लाईव्ह इव्हेंट ने खूप छान अशी क्लॅरिटी व खूप छान असं त्यांचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून ते आपल्याला प्रत्येकाच्या घरोघरी ते पोहोचवतात. व तसेच फ्री इव्हेंट्स जी रोषणाई दिसते, जो भव्य दिव्य असा स्टेज दिसतोय किंवा जो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो असे साऊंड सिस्टीम दिसे असे फ्री इव्हेंट्स. आणि तसेच आम्हाला आमचे पंच असतील, धावसंख्या आली ती 2. धावसंख्या आली ती 2. राहू दे. निशांत. चला निशांत भाऊ हरिअप. खूप छान अशी गोलंदाजी करतात ते टीम पत्रा मारुतीकडून निशांत. आणि फलंदाज असेल ते ओमकार. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या झाली फक्त 2. 4 चेंडू नंतर धावसंख्या आली टीम सोमजाई माताची 2.
टीम सोमजाई माताला 1 धावांनी समाधान मानायला लागेल. धावसंख्या ती 3. युवा नेतृत्व भावी नगरसेवक प्रमोदजी महाडिक यांच्या संकल्पनेतून रचलेली ही नाईटची रजनी म्हणजे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष चषक 2024 हे पर्व सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत या ठिकाणी फलंदाज येते तंबूच्या दिशेने. पुढील फलंदाज असतील स्वतः शुभम. गोलंदाज पुढील फलंदाज असतील ते तन्मय. वैयक्तिक पहिलं गोलंदाज असतील ते तन्मय. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं. गोलंदाज येथे स्वतः तन्मय. खूप छान अशी गोलंदाजी करतात तन्मय. बघूया ओमकार मारा करतील का त्यांच्या चेंडूला. पंचांचा इशे वाईटचा इशारा. धावसंख्या आले धावसंख्या आली 4. पुन्हा पंचांचा इशारा तर वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 5. खूप छान असं क्षेत्ररक्षण ऋषाल याच. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आले 6. फलंदाज असतील ते स्वतः शुभम. शुभम फलंदाज बोललो ना. हे बघा इथं दांडी गोल. शुभम बॅक टू पवेलियन. खूप छान अशी गोलंदाजी करतो तो तन्मय. पुढील फलंदाज फैजल. एकोणपन्नास धावांचा पाठला करताना धावसंख्या आली टीम सोमजाईवाडीची. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आले 10च्या घरात धावसंख्या पोहोचते. 49 धावांचा पाठला करताना धावसंख्या आली 10. 3 चेंडू तर धावसंख्या आली 10. फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने. पुढील फलंदाज स्वतः विशाल. पुढील फलंदाज येते स्वतः विशाल. पंचांचा इशारा तर वाईट चेंडू. धावसंख्या ती 11. 11 पोचते धावसंख्या टीम सोमजाईवाडीची. 49 धावांचा पाठला करताना 5 चेंडू 11 धावा. 12 धावा झाल्यात.
चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. धावसंख्या आली ती 16. 16च्या घरात धावसंख्या पोहोचते. इथं ठेव ना खाली कुणाकडं ट्रॉफी खाली ठेव कुणाकडे तिथं तुमच्या ते ठेव ना खाली त्या रूम मध्ये. मी इकडं असतो परत घरी कोण नसतो मला होईल परत. पुढील गोलंदाज अजय. एक धावानी समाधान मानायला लागेल विशालला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आले 17. धावसंख्या आली 17. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 18च्या घरात. 18च्या घरात धावसंख्या पोहोचते. इथे विशाल होते रनआउट. पुढील फलंदाज स्वतः एकाचे नाव रे असारी काय रे अक्षय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. धावसंख्या झाले 22. धावसंख्या ती 22. 3 चेंडू नंतर धावसंख्या 22. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. धावसंख्या झाले 26. 26च्या घरात धावसंख्या पोहोचते 4 चेंडू नंतर. पुन्हा चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. लगातार 3 चौकार मारले त्याने. खूप छान अशी फलंदाजी. किती बॉल धावसंख्या आली ती 30. आता येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. हे होतील काय संदेश भावा. 7 चेंडू 19 धावा. धावसंख्या आली 31. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. मोठे फटके मारायला लागतील 5. कारण की आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. धावसंख्या आली ती 31. ऋषाल पुढील गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं ऋषाल.
चला पुढील फलंदाज बाबू. पुढील फलंदाजाचं स्वतः बाबू. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या ती 35. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. चला संदेश. पुढील फलंदाज संदेश. बघ कसं काय किती रे 4 बॉल झाले आतापर्यंत. 2 मध्ये किती पाहिजे. हॅलो हा चालू कर. हॅलो 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 पिंट्या. इथे एकतर्फी झुकलेला असा सामना. टीम पत्र्या मारुतीकडे. इथे कॉंग्रॅच्युलेशन.